नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला पदार्थ। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी चांगलं गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे। कढईमध्ये आपण सुरुवातीला पाणी घातलेलं आहे। असं पाणी घातल्यामुळे जे दूध आहे तर ते कढईमध्ये खाली तळाला चिटकत नाही। आता या दुधातील 2 पळी दूध आपल्याला सेपरेट एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। हे दूध का मी बाजूला काढून ठेवलं ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता या दुधाला एक खडखडून आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। दुधाला उकड येत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। आता एका बाउलमध्ये पाव कप मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे। मार्केटमध्ये जे सॅचे मिळतात 10 रुपयाचं एक, तेच सॅचे आपल्याला इथे वापरायचे, तर इथे मी 2 सॅचे मिल्क पावडरचे वापरलेले आहे। यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचे आहे आणि सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे। आता जे सेपरेट आपण दूध बाजूला काढून घेतलं होतं ना, ते थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला घालायचे। असं थोडं थोडंच दूध घाला म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ हे मिश्रण तयार होईल। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर तयार होत होतं तोपर्यंत इथे आपल्या दुधाला चांगली उकड आलेली आहे। आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। सतत मिक्स करायचं आणि दूध आटवून घ्यायचं। इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। या दुधाची क्वांटिटी पाव लिटर होत नाही तोपर्यंत दूध आटवून घ्यायचं। इथे मी हे दूध चांगलं आटवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अर्धा लिटर दूध होतं तर पाव लिटर झालेलं आहे। यामध्ये आता हे तयार करून घेतलेलं मिल्क पावडरचं मिश्रण घालायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे। असं हे दूध मिल्क पावडरचं मिश्रण घालून शिजवून घेतल्यामुळे मस्त असं दाटसर होतं। तुम्ही पाहू शकता हा जो चमचा आहे तर तो पूर्ण असा दुधाने कोट झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे। बारीक कापून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे। इथे आज आपण मलाई कुल्फी तयार करत आहोत। आता दुधामध्ये आपण साखर घातलेली आहे तर साखर विरघळल्यामुळे हे जे दुधाचं मिश्रण आहे तर ते आणखी थोडंसं सैलसर होतं। त्यामुळे 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत याला पुन्हा शिजवून घ्यायचं। इथे मी हे मिश्रण हलकसं दाटसर होईपर्यंत पुन्हा शिजवून घेतलं। यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे, तर साधारण पाव चमचा एवढी मी यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे। आता कुल्फीच्या मिश्रणाची थिकनेस कशी असायला हवी ते तुम्हाला दाखवते। आपला जो चमचा आहे तर तो पूर्ण असा दुधाने कोट व्हायला हवा आणि यावरती या पद्धतीची एक लाईन व्यवस्थित ओढली जायला हवी इतपत आपल्याला हे मिश्रण असं घट्टसर ठेवायचं आहे। अशाच पद्धतीचं घट्टसर आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे। थोडक्यात जशी रबडी असते ना तशाच पद्धतीचं मिश्रण ठेवायचं। मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यावरती यामध्ये पाव चमचा कुल्फीचा इसेन्स घालायचा आहे। कुल्फी इसेन्स वापरणं हे अगदी ऑप्शनल आहे, पण इसेन्स वापरल्यामुळे अगदी ठेल्यावरती मिळते ना तशाच चवीची कुल्फी ही तयार होते। 2 ते 3 मिनिटं स्मूथ होईपर्यंत या पद्धतीने हे कुल्फीचं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे आपलं हे कुल्फीचं मिश्रण तयार झालं। आता कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमचे मोल्ड घेतलेले आहे। तुमच्याकडे असे मोल्ड नसेल तर तुम्ही असे पेपरचे ग्लाससुद्धा घेऊ शकता। ही कुल्फी मी तुम्हाला पेपर ग्लासमध्ये आणि ॲल्युमिनियम फॉईलमध्ये दोघांमध्ये सेट करून दाखवत आहे। सगळ्यात आधी ॲल्युमिनियम फॉईलमध्ये आपल्याला हे कुल्फीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि यावरती एक ॲल्युमिनियम फॉईलचा पेपर लावून घ्यायचा आहे। इथे तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकता। याच पद्धतीने सगळे आपण मोल्ड फिल करून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा जो पेपरचा ग्लास आहे तर तो सुद्धा छान फिल करून घ्यायचा आहे आणि ॲल्युमिनियम फॉईल पेपरने याला कव्हर करून घ्यायचं आहे। इथे मी सगळेच मोल्ड फिल करून घेतलेले आहे आणि पेपरचे ग्लास देखील फिल केलेले आहे। आता या ॲल्युमिनियमच्या पेपरवरती आपल्याला अशी छोटीशी मार्किंग करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला असे हे कुल्फीचे जे स्टिक आहे तर ते इन्सर्ट करून घ्यायचे आहे। आता ह्या कुल्फ्या आपल्याला डीप फ्रीजमध्ये 10 ते 12 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। तर इथे मी या कुल्फ्या 10 ते 12 तास सेट होण्यासाठी ठेवलेल्या होत्या। आता आपण यांना डिमोल्ड करून बघूया। सगळ्यात आधी तुम्हाला पेपर ग्लासमधील कुल्फी मी डिमोल्ड करून दाखवते। बघा, अगदी मार्केटसारखी मस्त अशी मलाईदार कुल्फी ही तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट डिमोल्ड झालेली आहे कुल्फी। दिसायला एवढी सुंदर दिसत आहे ना, त्यापेक्षा चवीला तर विचारूच नका, इतकी भन्नाट लागते। आता आपण ॲल्युमिनियम मोल्डमधील कुल्फी डिमोल्ड करून घेऊया।
ही कुल्फी थोडीशी अशी हातावरती रब करून घ्यायची आहे, म्हणजे कुल्फी अगदी व्यवस्थित डिमोल्ड होते. आता आपण हिला डिमोल्ड करून घेऊ. पाहू शकता अगदी परफेक्ट अशी मलाईदार कुल्फी तयार झालेली आहे. ही कुल्फी इतकी चविष्ट तयार होते ना, ठेल्यावरची कुल्फी खायची देखील तुम्ही विसरून जाल, इतकी चविष्ट ही कुल्फी तयार होते. एकदा जर तुम्ही या पद्धतीने कुल्फ्या बनवून ठेवल्या ना, तर 1 ते 2 आठवडे अजिबात खराब होत नाही, अगदी छान राहतात. नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला ताजं घट्ट दही घ्यायचं आहे. इथे मी घरचं जे दही आहे तर ते वापरत आहे. तुम्ही पॅकेटचं जे दही असतं ते सुद्धा वापरू शकता. यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर घालायची आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. पाव चमचे यात वेलची पावडर घालून घ्यायची आहे. आता यामध्ये बारीक कापून घेतलेले काजू, बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालायचे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 4 ते 5 खडे यामध्ये आपल्याला बर्फाचे घालून घ्यायचे आहे. आता याला आपल्याला असं रवीने घुसळून घ्यायचं आहे. इथे आपण मलाईदार लस्सी तयार करत आहोत, तर त्यासाठी आपल्याला असं हाताने याला रवीने घोटून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिटं रवीने असं याला घोटून घ्यायचं. इथे आपली मस्तशी मलाईदार लस्सी तयार झालेली आहे. अशी ही लस्सी जशी ठेल्यावरती मिळते ना, तशाच चवीची तयार होते. तुम्ही या लस्सीची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. आता आपण ही लस्सी एका ग्लासमध्ये सर्व्ह करून घेऊया. उन्हाळा चालू झालेला आहे, मुलांना काहीतरी थंडगार प्यावंसं किंवा खायला आवडतं, किंवा घरी पाहुणे आलेले असतात आणि पाहुण्यांना चहा नको असते, त्यावेळेस तुम्ही ही थंडगार लस्सी बनवून घेऊ शकता. अगदी झटपट बनते आणि चवीलाही छान लागते. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित रवीने याला असं घोटून घ्यायचं आहे. इथे आपलं घरगुती ताक हे तयार झालेलं आहे. ताकाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 पुदिन्याची पानं, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची इथे घ्यायची. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्येच 1 चमचा आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून याला आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी याला वाटून घेतलेलं आहे. इथे आपली ही जी पेस्ट आहे पुदिन्याची ती तयार झालेली आहे. ही पेस्ट आपल्याला पूर्णपणे अशी गाळून घ्यायची आहे आणि तयार केलेल्या ताकामध्ये घालून घ्यायची आहे, या पद्धतीने. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. जिऱ्याच्या पावडरमुळे ह्या पदार्थाला फ्लेवर खूप छान येतो. पाव चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा इथे मी काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ घालत आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 4 ते 5 यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली यात कोथिंबीर घालून घेऊया. तयार झाला इथे आपला मस्तसा चटपटीत गोड, आंबट, तिखट चवीचा मठ्ठा. जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मठ्ठा मिळतो ना, त्याच चवीचा मठ्ठा हा घरी तयार होतो. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचे. यामध्ये पोहे खायचे 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि दही आपल्याला 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचे. दही स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता दही मस्त स्मूथ झालेलं आहे आणि छान असं क्रीमी झालेलं आहे. यामध्ये आता 2 चमचे अगदी बारीक कापून घेतलेली कैरी घालून घ्यायची आहे. 2 चमचे बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि 2 चमचे बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि पाव वाटी यामध्ये अगदी बारीक कापून घेतलेली काकडी घालायची आहे. आता पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली मस्त अशी थंडगार कोशिंबीर तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये भाज्यांची चव लागत नाही, त्यावेळेस तुम्ही ही थंडगार कोशिंबीर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. 2 पोळ्यांऐवजी कधी तुम्ही 4 पोळ्या खाणार ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही, इतकी चटपटीत ही कोशिंबीर तयार होते. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 4 ते 5 कोकमच्या पाकळ्या घेतलेल्या आहे.
यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे कोकम आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। आता कोकम भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। इथे मी एक मोठ्या आकाराचं नारळ घेतलेलं होतं। नारळातील खोबरं काढून घेतलं आणि हे खोबरं मी असं कापून घेतलेलं आहे। आता हे खोबऱ्याचे काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। यामध्ये 3 ते 4 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आता यात आपल्याला एक छोटासा तुकडा बीटाचा घालून घ्यायचा आहे। बीट घातल्यामुळे या पदार्थाला रंग छान येतो। यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ह्या नारळाची अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी नारळाची पेस्ट तयार करून घेतली। तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक सुती कापड घेतलं आहे। यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला या नारळातील जे दूध आहे तर ते पूर्ण असं पिळून काढायचं आहे। शक्य होईल तेवढं असं हाताने दाबून दाबून यातील जे दूध आहे तर ते आपण असं काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता इथे मी या नारळातील पूर्ण जे दूध आहे तर ते काढून घेतलेलं आहे। आता हा जो चोथा आहे तो शिल्लक राहिलेला तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यामध्ये पाव कप पाणी घालायचे आणि पुन्हा याला एकदा फिरवून घ्यायचे। आता पुन्हा आपण ही जी पेस्ट आहे तर ती अशी वस्त्रगाळ करून घेऊया आणि नारळातील जेवढं दूध आहे तर ते पूर्ण असं काढून घेऊया। इथे आपलं मस्त असं नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता इथे आपण 10 ते 15 मिनटं कोकम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेलं होतं। कोकम चांगलं भिजलं गेलेलं आहे। याला मी थोडंसं हाताने मॅश करून घेतलं आणि नंतर असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। यामध्ये आता पोहे खायचे, एक छोटा चमचा पिठी साखर घालून घेतली, पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। छान याला मिक्स करून घेतलं। तयार झाली इथे आपली मस्त अशी थंडगार सोलकढी। अशी ही सोलकढी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार करून घेऊ शकता। उन्हाळ्यामध्ये भाज्यांची चव लागत नाही तेव्हा ही सोलकढी बनवून घ्या, म्हणजे जेवणाची चवसुद्धा दुपटीने वाढते आणि 2 पोळ्यांऐवजी कधी 3 पोळ्या खाणार ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही। मस्त अशी चविष्ट ही सोलकढी तयार होते। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। चला भेटू आता नवीन अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।